धनमान बळे नाटविसी देवा अंत काळी तेव्हा किंवा मृत्यू काळी तेव्हा कोण आहे यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे आवाज कमी माय बाप बंधू सोयरी तोवरी इंद्रिये जोवरी वाहताती यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे सर्वस्वी कामिनी मनविषी कांता तीही केस देता रडता है विष्णुदास नामा जाताची शरण स्वप्नी जन्म मरण नाही नाही यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे पत्रिका विठाला 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 धनमान बळे नाटविषी देवा अंत काळी तेव्हा कोण आहे यमाचे यमदंड बैसतील माता तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे योंत प्रविश्य मम वाचमी मांस प्रसुप्तां संजीवयते अखिलेश शक्तिधरा सुधाम्नां अन्योश्य हस्तचरण श्रवणत्वगादि प्राणाम नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पानी मंडनां मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदै धवलासम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग
कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुट झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहरी तुझे विनी शंभो मज कोण तारी मुखम करोति वाचालम पंगुलंघयते गिरिम यत्कृपा तुमं दे परमानंद माधवम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मंगल भवन अमंगल हारी द्रवभु सुदशरथ अजिर बिहारी हे रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाजी हे राम सिया राम सिया राम ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी जीवाची हे आमची केली आज स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता हृदय आपुले चौफाळूनी आबले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत कीर्तनेर सेवा करता निवडो अभंग भगवान परमात्मा अत्यंत लाडको भक्त भगवान परमात्मे विठ्ठल पांडुरंग परमात्मा ती दररोज जो भेटेवाळो बोलेवाळो भगवानेनं स्वतः भोजन खरायवाळो भक्त संत नामदेव महाराज येणेरी अभंग आजेर निरूपणे करता येतात लिदोजू नामदेव महाराज या अभंगेद्वारा तमने हमने मार्गदर्शन करायचं की सज्जनो आपण जन्मेन जो व्हायचा नाही फक्त एकच वाते करता यायचा देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा भजन करे करता आणि पुण्य संपादन करे करता मनुष्य योनीच खाए पिये करता आयुष करे करता बाकी योनीच आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे मग ते भोगावया यावे देहा एका आगा संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे आणि मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर येता आयरो पुण्य संपादन करेलो आणि जेर बात स्वर्गेम जातो आवत न तो 84 लक्ष योनी माही आत्मा भटकतो પછી માનવ યોની ઈ જંકશન સ્ટેશન છે येथे ती कटी गाडी लागत जे नरकेन जायचं तर नरकेरी ती गाडी येते ती स्वर्गेन जायचं स्वर्गेर गाडी ती गाडी बी येते ती जेन वैकुंठेन जायचं जेन कैलासेन जायचं आणि जेन 84 लक्ष योनीम जायचं पुरी गाडी हे मानव देह ही ठेशनच येते ती पुरी गाडी लागत कारण मानवेर देह ना अमूल्य आणि दुर्लभ देह के करतानी सज्जनो माय बापो पण आपण जन्मे नायचा तो भगवानेर भजन करे करता ई संसार करे करता आपण अजिबात आयलची ई लागो आपणे लाल संसार बळजबरीती आपण माय पडगे आणि पाप पुण्य अंगी घेतले जडून मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेवनिया छंद माझे माझे ही आत्मा मुक्तच पण ही संसारी मायरबात ही मारो करताना ही सारी जोडली दो आणि जोडेर कारण वन अनंत योनी में दुःख भोगणं पण संत महात्मा कस बाबू जन्मे नाही तो भजन कर पुण्य संपादन कर आचे कर्म कर आणि कर्म करताना ये जगे माहिती एकदा निकळलो
जर न करीस ये तो मन क्या 3 वाते में गुता जाओ संत महात्मा कर एक धन एक मान आणि एक शक्ति ये 3 परमार्थ करे रे भगवानेर नामेर आड़ आय वाली ये 3 शक्ति ये दुर्गुण जेरकन धनावगो वो भजन करेनी जेरकन मान आवगो वो भी भजन करेनी आणि जेरकन घणो अहंकार आवगो शक्ती आवगी वो भी भजन करेनी पण नामदेव महाराज कसं बाबू ठीक जा सध्या धन मान बळे नाठविशी देवा पण मृत्यू काळी तेव्हा कोण आहे मृत्यू टाइमेनं ये 3 काम आवचं काय धन काम आहे नी मान काम आहे नी अंगोर शक्ती काम आहे नी करताने मरे टाइमेनं 3 वात कराई આપણે ન સપોર્ટ કરે ની આપણે કામે ના नी अंधारात सावली म्हातारपणामध्ये शरीर आणि मरताना पैसा कोणालाच कामाला येत नाही अंधारे माही आपण छेंडी काम आहे नी बुढापो आवो की शरीर काम आहे नी आणि मरे टेमेंट पिसा काम आहे न तो कोरोना माही लोक पोता भरभरन जाते ते आत्रालेलं पण येन बचा डॉक्टर के आई एम वेरी सॉरी बस ये 3 बात मरने टेमेन कामे नाही नी कारण नामदेव महाराज प्रश्न पूछत तुमने ना कि मृत्यू काळी तेव्हा कोण आहे धन आहे का मान आहे का बळ आहे कोणी नाही यमाचे यमदंड बैसतील माथा मरेर बाद येते ते जाहीर बाद घणो तमास होतो आता तरी आजी ठीक पण मरे टेमेर नंतर यमेर तावडी माही भयानक दुःख यमाचे यमदंड बैसतील माथा यमेर हाते माही असे सोटाच कराडीच तलवारच जबवाच असे आत्मानले जात आणि अनंत प्रकारे तकलीफ जो मानवेर देहनाथ आणि भजन कोण किदो पूजन कोण किदो याडी बापेर सेवा छे संतेर सेवा छे नाम चिंतन छे याचे कर्म छे ओनेर समाचार ओनेर बदलो यम फेडल म्हणून यमाचे यमदंड बैसतील माथा तेव्हा तुझ रक्षिता कोण आहे माय बाप बंधू सोयरी तोवरी जोवरी इंद्रिये वाहता ती जोपर्यंत आपले आखी ठीकच कान ठीकच शरीरेम शक्तीच जतोडीये नातेवाईक काम आवच एकदा आपण खाटे पड गे कि फक्त दुरेती फोन लगान बोलिए का ना कोई तैयार छी पत्नी काम आहे नी बेटा काम आहे नी याडी बाप काम आहे नी सगळे सोयरान नातेवाईक तो दुरेर वातरी कारण सज्जनो पद शेवटी कामेन कोण आवच तर भगवान परमात्मा करतानी विष्णुदास नामा जाताची शरण स्वप्नी जन्म मरण नाही जीवतेपर्यंत स्वप्न मरण झेचा परंतु मरेर बाद सदा अगदी स्वप्नेम सदा जन्म मरण आहे नी फक्त भगवान निर्वत्रा नाम चिंतन करणं पडतं कारण सज्जनो माय बाप भगवंते नाम चिंतन किदे रे किदे की आपणे अगदी सारी पाप नष्ट जावचं 84 लक्ष योनी माहिती आत्मा मुक्त जावचं कारण भजन अतिशय महत्त्वाचं 4 वात कुजू मग ना काय डोकरी एवढी मुडो फेरतो काय एवढी ओवढी गप्पा मत मार कोण वाटो गवर्नमेंट भजन चालवायचं काही तंबाखू बी खालदी चालली 2 घंटा कोई एलर्जीचा मग तुमने समझिए ओसो आत्मज्ञान जत्रा तुमने कोण सोई प्रश्नेर उत्तर दे सकू फक्त આપણે ना मातोश्री याडीन श्रद्धांजली बाहेरचं मन क्या 100 काम सोडतानी जेवण करी जाणू 1000 काम सोडन मन क्या अगदी स्नान करी जाणू आंघोळी करी जाणू 1000 काम सोडन 1 लाख काम सोडन मन क्या
दान करी जाणू आणि एक कोटी काम सोडताना म्हण किंवा भजन करी जाणू शत विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्ष विहायम दातव्यम कोटीम तत्वा हरी भजित शास्त्रकार कसं कोटी काम छोड़ दो कचराक भी महत्वर काम छोड़ो पण कीर्तन सांभळो ही आपण के शेवटी कामे नाही वाळो बाकी रो दुसरे काही कामे नाही वाळो कोणी कारण सज्जनो माय बापू आज ही परिहार असो किम निमित्त ही कीर्तनेर सेवा आपण कळायन अत्यंत दुःख होत कैलासवासी सोनाबाई फुलसिंग राठोड मातोश्री येणे दिनांक 18/6/2025 रोजी देवाज्ञा की बुधवार रोजी पुणेर 10वार कार्यक्रम 27/6/2025 रोजी श्री क्षेत्र पैठण दक्षिण काशी नाथ मंदिर इथ पार पडगो आणि आज 13वेर निमित्त ती 30/6/2025 रोजी देवगाव तांडा इथं आपण सारी येन मातोश्रीनं एक श्रद्धांजली अर्पण करे करता सारी पुण्य अर्पण करे करता आणि शेवटेर वाट लगाडे करता आपण येतं थांबवायचा ओनेर शोकाकुल जो ही कार्यक्रम आयोजित केले ओनेरे संपत फुलसिंग राठोड रामराव फुलसिंग राठोड कृष्णा फुलसिंग राठोड ये ओनेर सुपुत्र अपने मातोश्री ऋणे माहिती मुक्त हे करता ही सुंदर कार्यक्रम आयोजित केले ओनेन कोटी कोटी धन्यवाद असे सुपुत्र जन्मे नाही जाणू की जे याडी बापेर आठवण करत तो याडी बाप का राही मर जावच याडी बापेर ध्यान जेई ओनेर कोई पुण्य जेई ओनेर करता कोई सत्कर्म जेई दान जेई धर्म जेई आणि असे याडी बाप 84 लक्ष योनी माई दुःख भोगते इंडज करतानी आजेर दन ही मातोश्रीन मुक्त करेर दन यमेर तावडी माहिती छडाय करता उनेरे सुपुत्र संपूर्ण राठोड परिवार ही सुंदर कार्यक्रम आयोजित केले होने करता धन्यवाद एकदा टाळी वाजवा खूप खूप उन्हें धन्यवाद जो ये कार्यक्रम ये निमित्त थी हमारा संपर्क हमारे साहेबराव जी चव्हाण साहेब सहायक फौजदार छत्रपति संभाजीनगर हमारे सालक वो फोन किदे आणि कार्यक्रमेर अत्यंत व्यस्त म्हणजे मन टाइम जे 3 कार्यक्रम सोडून डिग्री आहे मयर कपा पण कसो ज नातेवाईक करज एकदा हाव के दिने प्राण जाये पर वचनना जाये मोद भी की हमार साडूर काकार गिरनेरा तांडाना 30 गामे आज मार साडूर बेनोई रे डोकरा उत्तर कार्य वीर डोकरी रो वो तभी जाहिर टाळ दिने कारण की एकदा हाव के दिने म्हणजे वो तर कोई हालतेम जाणू पडत पाणी परायर बंद कर लायर कोणी 2 घंटा शांतता ती भेट जाऊन तुम्ही कीर्तन सांभाळ सज्जनो मायबाप ही कीर्तन आता अडचणी माहिती कावच तो हे मातोश्री पुण्यच उन्हें आनंद जन्मेर पुण्याई जर री तर शेवटेर जनेन भजन पूजन विय कीर्तन विय अन्यथा ही हेनी पुण्य जर कमी पडगो नी तो काही बी अर्थ लावतो नु कॅन्सल होच कार्यक्रम येन कच शेवटचा दिस गोड व्हावा यासाठी केला होता टहाच स्वर वाढवा अन शेवटचा दिस गोड व्हावा गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा
ढिस कोड भावा शेवटे जण मिठोदा के करता काय गुलाबजामुन खाते म्हणजे मिठो वगैरे काय बुंदी बनाय म्हणजे मोठे वजन भगवान तेर नाम चिंतन तेरावार नैवेद्य टाइमिंगचा आहे तरच वर शेवट गोड वजन अन्यथा कतराई लाखो लोक जमे कतराई लाखो लोकून अन्नदान किदे तरी वर शेवट मिठो हे नी आज मातोश्री शेवट मिठो दा खेरोज ही अत्यंत पुण्याईर काम असो जे जीवने माहिती मा चलेगी मला सारी जीवने मळे पण मा मळे वाले कोण तो कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती सब कुछ मिलता है लेकिन माँ नहीं मिलती माँ नहीं मिलती सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ जग में सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ जग में सबसे बड़ी है माँ ये माँ से बढ़कर कोई नहीं रे ये माँ देती है दुआ सबसे बड़ी है माँ। लोग कहते हैं धरती बड़ी, अरे धरती काहे की बड़ी? वो तो शेषनाग के माथे पे खड़ी। फिर शेषनाग बड़ा, शेषनाग काहे का बड़ा? वो तो भगवान शंकर जी के गले में पड़ा। फिर भगवान शंकर बड़ा, भगवान शंकर काहे का बड़ा? वो तो कैलाश पर्वत पर खड़ा। फिर कैलाश पर्वत बड़ा, कैलाश पर्वत काहे का बड़ा? उसको तो रावण ने 4 बार उखाड़ा। फिर रावण बड़ा, रावण काहे का बड़ा? उसको तो राम ने 1 बाण में पछाड़ा। फिर राम बड़ा, राम काहे का बड़ा? वो तो हनुमान जी के हृदय में पड़ा। फिर हनुमान बड़ा, हनुमान काहे का बड़ा? वो तो 9 महीने 9 दिन अंजनी माँ के पेट में पड़ा, इसलिए सबसे बड़ी है माँ। माता पेक्षा कोई मोटो छे ही महाराज। करतानीन सज्जनों, माँ की दुआ कभी खाली नहीं जाती। माँ की बात तो भगवान से टाली नहीं जाती। 4-4 बेटे को अकेले पालती है माँ, लेकिन 4-4, 5-5 बेटों से एक अकेली माँ पाली नहीं जाती। खाली खेत की कभी रखवाली नहीं होती, सूखे पेड़ की कभी निगरानी नहीं होती। जो झुक जाए अपने माँ बाप के सामने, उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी खाली नहीं होती। कारण याडी बाप देवच महाराज। पण पेट जर बेकार आवल्यात जन्मेन आवगी, कारण असे बाल बचान जन्मेन घाले रो। जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर। एक तो भक्तेन जन्म दे रो, एक तो दान शूरेन जन्म दे रो, नहीं तो एक शूर वीरेन जन्म दे रो। ये तीनेर व्यक्ति रिक्त पेताडेनन खाताडेनन याडी बापेन लाते ती मारे वाले जन्मेन घाले पेक्षा वांज रेगे जो क्वाच नहीं तो जननी वांज बली काहे गवाया नूर। कर आछे बाल बच्चा जन्मे नाही चणू मा हेर करता 4 लोकर पुण्य चावच। सुशीलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरता, उदारो वंश पुण्येन स्वपुण्येन सभाग्यता। याडीर पुण्य चावच, बापेर पुण्य चावच,
न तो असे बालबच्चा जन्मे नाव तो महाराज हम गुरुजी लोग था गलती भयान एक पूछो मग सांगा घटना दुर्घटना याच्यातला फरक काल प्रश्न पूछो एक कुंडा उडवो मी सांगू गुरुजी मग हो सांग ते म्हणे शाळेला आग लागली ही घटना आहे म्हणलं शाबास आणि दुर्घटना हो माहिती तू बघ ही दुर्घटनाच घटना गलती भयान विचित्र पहिली वर्ग शिकायचो तो माघाडी नोकरी लागो 1 2 3 नवळी थोडी शिकाय बस केला गो एकावर एक करा एक घेतो तो केला बापरे केला काय हो लागो एक 11 मेले तो बेटे जर तो हेटेर जब जाए ना गुरुजी भलतीच बोली जी रे बोल केरची तू बोला केरी रे मैं उद्धट बोलो बहुतेक तार जन्मेर दोस्त करा जन्म हो तारो बोला मार चक्कर वारी पण विचित्र उमन पूछो गुरुजी तारो मग लाग रविवारी फोटो बोल रोज केला गो रविवारी तो छुट्टी रोज केला गो आशन को काय शिकाय विचित्रच भलती बयान आवल्यात जन्मेन जर आवगी तो कुळेर पट्टो लागेच महाराज करताने कुळे माई कुळी कन्या पुत्र होती जे नास्तिक ए कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक पुत्र दे गुंडा त्याचा त्रैलोकी असे पुत्र जन्मेंचा आहे याडी बापेरो उत्सव साजरा करेवाळे नाही तो आजकाल पुत्र आयसा पुत्र दे गुंडा त्याला बसायला हिरो होंडा माय बापाच्या डोक्यात घालतो दोंडा आणि बायको पुढं बोलतो मी कशाला म्हणून तुम्हीच म्हणा बायको पुढं बोलतो गोंडा बाई मन क्या रांग एक शब्द सदा चालेल महाराज जय देव जय माझी बायको जे जे तू सांगशील ते मी ऐको तू माझी अंबाबाई मी तुझा बोप्या यारी बाप जन्मेन घाले महाराज आज मातोश्री चलेगी सारी दिखाव पण याडी दिखाई नाही महाराज ढगाड गेलेला सूर्य पुन्हा दिसेल पण माती आड गेलेली आई पुन्हा दिसत नाही कारण सज्जन हो माय बापो कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण कशाला गेली आई तू स्वर्गाला कोण कशाला गेली आई कोणाला म्हणू मी आता आई म्हणून कोणी कोणाचा हक मारी
स्वामी तिन्ही जगाचा आपण आई विना भिकारी. अरे माँ के दूध जैसी कोई मिठाई ना मिले, सब कुछ मिले दुनिया में, लेकिन माई ना मिले, ए माई ना मिले. अरे माँ के दूध जैसी कोई मिठाई ना मिले, सब कुछ मिले दुनिया में, लेकिन माँ नहीं मिले. कारण याडी पुन्हा मळे नाही महाराज. बाई मन काय मरगी तो दुसरी करतो आहे, पण याडी मरेल बाद दुसरी याडी करायच प्राप्त आहे. कारण याडीर प्रेम घणोच महाराज. याडी यात्रा प्रेम केरी चीज. अरे हलको सो पाने में तो पेटेम दुखी करम दळियाम दन काढी मारे याडी. नवे नवे रात भर उसतो पण येतो, रात भर पाहणो हलाई आणि याडी जाहीर बात और बेटी बाहेर गळे पडन रोज. याडी मरगी वीरा याडी चलेगी बाप चलेगो, तूच मार याडी तूच मार बापची. बेटीन माहेर हरदायो, लेना जो बापी मन माहेर हरदायो, एक तकत धुंडू वीरा दिखाए याडी मन 9 महिना 9 दिन पेटेम समाई. पण काही काही टुका रावल्या जन्मे नाव हमार तांडे सावर कुचू येते सज्जन ससानी. याडी 9 महिना 9 दिन दूध पराई महाराज पेटेम समाळी. पण काही काही टुका रावगे मग दूध पराई याडी केला गो. याडी 17 लिटर दूध आहे गो तारो. काय भावे तिलीची एक खटा खटकोच मिठा नागदार. अरे याडीर दुधे किंमत देतो आहे नालायक हलकट. असे ना टिटवा जाते ती पालन आहे मग जगवाच होईल तो. जन्मे ना ताईन पुरे कुळेन बट्टो लगायो. अशी नालायक आवल्यात जन्मे नाही जमणार. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि मा जे वेळान जावचन महाराज ओ वेळान खूप આપણે दुःख होचन करताणी. सज्जनो माय बापो गेली दिगंतरा, आता येणे नाही घरा. याडी आप चलेगी पुन्हा घर कोणी आवाळी. गेली दिगंतरा, आता येणे नाही घरा. विजलाओ नंदादीप कैशी जाऊ मी मंदिरा. विजलाओ नंदादीप कैशी जाऊ मी मंदिरा. आई सावळी ग माझी आई,
होती ग कैवारी अरे गेली भोळी रखुमाई झाली उदास पंढरी श्रद्धांजली वाहताना थर थर माझी काया राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया हे भगवंता मारियाडी मोक्ष मिळेल हे भगवान मारियाडी जत बेगी वियवन सुखेर धन मळो ही प्रार्थना करे करता आपण जमेल सा सज्जनो खूप खूप धन्यवाद समस्त राठोड परिवाराने याडी बाप चले गे केवर उत्सव साजरा करून प्रस मन क्यार दी 16 रस एक देहाच्या गावालिया बेस 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 देहाच्या नंतर